2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे हे दोषी। न्यायालयाने 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंडही ठोठावला। नितेश राणे उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी। उद्या निर्णय होणार तर मुजोरी चालणार नाही, मराठीवरून माघार नाही, मंत्री प्रताप सरनाईक हे ठाम। अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे आता रस्त्यावर उतरणार। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली आपली भूमिका। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्याप ठाम। महाविकास आघाडीकडून ठाकरेंची मनधरणी। ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध। अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बच्चू कडू यांना विलिनीकरणाची ऑफर। प्रहार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्यास कडूंना विधान परिषदेवर संधी। दरम्यान कडूंचा निर्णय मान्य असल्याची कार्यकर्त्यांची भूमिका। बागेश्वर बाबाला चपलेनं मारणाऱ्यास 1.5 लाखांचं बक्षीस देऊ। धाराशिवमधल्या शिवप्रेमींची ही घोषणा। तर धीरेंद्र शास्त्री योग्यच बोलले, बागेश्वर धामच्या अधिकाऱ्यांकडून समर्थन। देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं देखील। राजस्थानपेक्षा महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान। आतापर्यंत उष्माघाताचे 10 बळी। अकोला, वर्धा आणि अमरावती या ठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद। पारा 46.2 अंश। चंद्रपूर, नागपूर 44.8 अंश तापमानाची नोंद। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन। मुंबईच्या पायधुनी परिसरात विश्वकेंद्रांचा आजपासून बेमुदत बंद। शासनाच्या जाचकाटींविरोधात आणि विविध मागण्यांवरून बंदची हाक। खतं, बियाणे खरेदी ठप्प। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण।